एका शांत रात्री हर्षू आपल्या बाबांसोबत टेकडीवर बसला होता. आकाशात एकदम चमकणारा पूर्ण चंद्र दिसत होता. हर्षूही आकाशाकडे बोट दाखवत विचारलं, "बाबा, चंद्र एवढा लांब का आहे? आपण त्याला पकडू शकतो का?" बाबा हसले आणि म्हणाले, "चंद्र नेहमी दिसतो पण कुणालाही मिळत नाही, पण त्याचा प्रकाश सगळ्यांना मिळतो." दुसऱ्या दिवशी शाळेतून परतताना हर्षू खूप उदास होता. त्याने हळू आवाजात म्हटलं, "माझ्याकडे काहीच नाही, मी कुणापेक्षा कमी आहे." ते पाहून बाबा त्याला परत टेकडीवर घेऊन गेले. चंद्राकडे बोट दाखवत त्यांनी सांगितलं, "पाहिलंस ना हर्षू, आपण चंद्राला गाठू शकत नाही, पण त्याचा उजेड सगळ्यांना मिळतो. तूही असाच हो. तुझ्या मनातील चांगुलपणा आणि आनंद इतरांसोबत वाट." हे ऐकून हर्षूच्या डोळ्यात चमक आली. त्याने मोठ्या आनंदाने म्हटलं, "मला पण चंद्रासारखं व्हायचंय, सगळ्यांना उजेड द्यायचाय." हर्षूला समजलं, खरी ताकद म्हणजे जे आपल्या जवळ आहे ते इतरांसोबत वाटणं. पण उद्या त्याच्या आयुष्यात येणार आहे एक नवा खेळ आणि एक हरवलेली पतंग.